शुगरवाले पेशंट आपण तो गोडी किती आहे? 3.5चे नाव लागतं. अलग अलग विषय एक साइड पे लर्निंग आइए ना, आइए काही करायला लागत नाही. बसा बस एक पॉम्पलेट द्या ना तुमचं. चालू का सर? हे दान उत्सव चालू आहे. काय याचं प्रायोजन कसं आहे? माणुसकी फाउंडेशन तर्फे गेल्या 4 वर्षापासून आपण दान उत्सव ही कन्सेप्ट चालू केलेली आहे. दान उत्सव म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या चांगल्या संस्थांना दान द्यायचं. दान मग ते नुसतं पैशाच्या स्वरूपात नसून तुम्ही तुमचे जर नॉलेज असेल नॉलेज देऊ शकता, तुम्ही असेल तर तुमचे श्रम देऊ शकता, जेणेकरून ज्या संस्था समाजासाठी चांगलं काम करतात ते त्यांचं काम वाढवू शकतील आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लावू शकतील. यामध्ये वेगवेगळ्या संस्थांना आपण बोलावतो. त्यांचं निवड करताना पण आपण आपला क्रायटेरिया फायनल केलेला आहे. आपण त्यांच्याकडनं सगळे गव्हर्नमेंटचे रजिस्ट्रेशन वगैरे चेक करतो. त्यानंतर आमची टीम तिथं जाऊन फिजिकली व्हिजिट करते. त्यांचं काम बघितल्यानंतर सर्वांनी जर ठरलं तर आपण त्यांना इथं अलाउड करतो. आणि ह्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काम करणाऱ्या संस्था आहेत. काही लहान मुलांसाठी करतात, काही अपंगांसाठी करतात, काही वृद्धांसाठी करतात, काही एज्युकेशनसाठी करतात. त्याच्यामुळे समाजाची सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी यांचा नक्कीच हातभार लागेल. आणि माणुसकीतर्फे आम्ही आमच्या मित्र कंपनींना असेल, इथले शहरातली उद्योजक व्यापारी असतील, त्यांना इथं आणून या संस्थांचं काम बघायसाठी दाखवतो, जेणेकरून ते त्यांच्याशी जोडल्या जातील आणि त्यांच्या कामाला हातभार लावू शकतील. आपलं नाव सांगा. माझं नाव गजानन देशमुख. सध्या आता किती संस्था आहेत? सध्या आपण 21 संस्थांना बोलवलेलं आहे
महाराष्ट्रातल्या बऱ्याच संस्था वेगवेगळ्या ठिकाणच्या आहेत, बीडच्या आहेत, अमरावतीच्या आहेत, बाकी आपल्या छत्रपती संभाजीनगरमधल्या आहेत. तर आपल्याला एरियाचं रेस्ट्रिक्शन नाही आहे. महाराष्ट्रातली कुठलीही चांगली संस्था असेल तर आपण त्यांना इथे अलाउड करतो. फक्त आपल्या क्रायटेरियामध्ये बसायला पाहिजे. हे दानोत्सवामध्ये तुम्ही स्नेह सावली म्हणून सामील झालात, काय हो. सांगाल? माणुसकी फाउंडेशननी जो आयोजित केलेला हा उपक्रम आहे दान उत्सव, तर आमचं हे 3रं वर्ष आहे ह्याच्यामध्ये सहभागी होण्याचं. ह्यापूर्वी 2 वर्ष आम्हाला ही संधी मिळाली होती आणि ह्या व्यासपीठामुळे आमच्याशी साधारण लोक तसेच इंडस्ट्रियलिस्ट लोक आमच्याशी जोडल्या जातात. त्यांना आमच्या संस्थेच्या कामाबद्दल माहिती होते आणि त्यामुळे आम्ही बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकलो. मग आता हे 3रं वर्ष आहे आणि ह्या वर्षी पण आम्हाला खात्री आहे की आम्हाला चांगली लोक आमच्या संस्थेशी जोडल्या जातील आणि आमच्या संस्थेला त्यातून मदत देखील मिळेल. आपण कुठं काम करताय? स्नेह सावली केअर सेंटर ही आमची 7 वर्षापासून परावलंबी रुग्णांना म्हणजे परावलंबी व्यक्तींना नर्सिंग केअर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने देत असते. हा रेसिडेन्शियल प्रकल्प आहे. सध्याच्या घडीला 54 लोक तिथे राहिला आहेत आणि आमच्याकडे वयाची अट नाही आहे. तर दवाखाना आणि घर ह्याच्यामधली एक जी जागा लागते शुश्रूषेसाठी, तर ते काम आम्ही करतो आणि आम्ही सगळे डॉक्टर्स त्याचे ट्रस्टी आहोत. तर आमच्याकडे केअरटेकर्स आहेत, ट्रेन आमचा नर्सिंग स्टाफ आहे, ॲडमिनिस्ट्रेशनचा स्टाफ आहे, फिजिओथेरपिस्ट आणि आमचा सगळ्यात मोठा भर सायकोलॉजिकल नर्सिंगवर आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. दर आठवड्यात 1 दिवस सायकॅट्रिस्ट येतात स्वतःहून सेवा द्यायला. तर कारण जसं परावलंबित्व येतं त्यावेळेस नैराश्य खूप वाढतं, तर त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आम्ही विशेष त्याच्यावर भर देतो आणि प्रयत्न करतो. मी डॉक्टर शिल्पा बालाजी आसेगावकर. हे दान उत्सवामध्ये तुम्ही आलात तर हे गावकऱ्यांचे डॉक्टर, भिक्षेकरांचे डॉक्टर हे आपलं बसलं आहे, तर काय सांगा? मी डॉक्टर अभिजित सोनावणे, मी आणि माझी पत्नी डॉक्टर मनीषा सोनावणे, आम्ही दोघंही भीक मागणारा हा जो समाज आहे या समाजाने माणूस म्हणून जगावं यासाठी आम्ही काम करतो आहे. बेसिकली आम्ही त्यांना रस्त्यावरती वैद्यकीय सेवा देतो. आम्ही त्यांच्यातच उठतो, बसतो, जेवतो खातो म्हणजे घरात टिफिन नाही घेऊन जात, तर त्यांना जे भिकेमध्ये मिळतं तेच आम्ही त्याच्यात बसून खातो. याच्यामुळे एक छानशी एक रिलेशनशिप होते आणि या रिलेशनशिपचा उपयोग करून आम्ही ही माहिती घेण्याचा प्रयत्न करतो की बाबा हे लोक का भीक मागतात, कशासाठी भीक मागतात, यांना काही कामधंदा येईल का, करतील का. आणि मग असे जे लोक आहेत त्यांना आम्ही व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करतो आहे आणि आपण त्यांना व्यवसाय टाकून देतो आहे. कोणी कोणापुढे भीक मागू नये, याचना करू नये हा हेतू आहे. आपण भीक मागणाऱ्या 52 मुलांना एज्युकेशनल सपोर्ट देतो आहे. त्यातला एक मुलगा आमचा यावर्षी पोलीस डिपार्टमेंटला जाईल. एक मुलगी आहे MBA फर्स्ट क्लास तिने पास केलेला आहे. या व्यतिरिक्त रस्त्यावरती पडलेले जे काही लोक आहेत ज्यांच्या हातात पायात किडे पडलेले आहेत त्यांना आपण साफ करतो, त्यांना आंघोळ घालतो रस्त्यावरती आणि त्यांना कुठल्या तरी एखाद्या सेफ ठिकाणी किंवा आश्रमामध्ये आपण ठेवतो. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची मुलगा म्हणून काळजी घेतो आणि जेव्हा जातात त्यावेळी त्यांचे अंतिम संस्कार करतो. थोडक्यात काय तर ह्या जो भीक मागणारा, याचना करणारा जो भिक्षकरी समाज आहे यांनी माणूस म्हणून जगावं यासाठी आम्ही काम करतो आहे. म्हणून मला लोक जे काही करतो हे सगळं भीक मागणाऱ्या समाजासाठी आणि म्हणून मला लोक भिकाऱ्यांचा डॉक्टर असं म्हणतात. आणि मला ह्या समाजाने दिलेल्या पदवीचा मनापासून अभिमान आहे. कारण तुम्हाला 10 फुटावर गेल्यानंतर हाडाचा डॉक्टर भेटेल, दाताचा डॉक्टर भेटेल, कानाचा डॉक्टर भेटेल, परंतु भिक्षेकरांचा डॉक्टर हा फक्त जगात मी एकटाच आहे आणि याचा मला अभिमान आहे. धन्यवाद. माझं नाव डॉक्टर अभिजित सोनावणे आणि डॉक्टर मनीषा सोनावणे माझी पत्नी जी आत्ता नाही आहे इथे. आम्ही दोघं मिळून हे काम करतो. हे कार्य कुठं करतो? पुण्यामध्ये चालतं हे सगळं. हे दान उत्सवामध्ये तुम्ही आश्रम घेऊन आलात, काय सांगा? नमस्कार. खरं तर आज दान उत्सवाचा हा 2रा दिवस आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 4 वर्षांपासून दान उत्सव अगदी जोरदार पद्धतीने सुरू आहे आणि हे 4थं वर्ष आहे. या 4थ्या वर्षी 21 संस्था ह्या पूर्ण महाराष्ट्रभरातून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि माणुसकी फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत अभय हांचनाळ सर आणि त्यांची पूर्ण टीम त्यांनी हा प्लॅटफॉर्म ह्या 21 संस्थांसाठी उभा करून दिलेला आहे. आणि त्यामध्ये 21वी जी संस्था आहे उर्मी फाउंडेशनच्या अंतर्गत चालणारी उर्मी संस्था ही अनाथ शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांसाठी काम करते आणि तेही 18 वर्ष वयोगटातील पुढील मुलांसाठी काम करते, तेही त्यांच्या उच्च शिक्षणासाठी. आज अनेक विद्यार्थी उर्मी आश्रमात बाहेर पडले आहेत उच्च शिक्षण घेऊन.
आणि खरं तर तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आज हा दान उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर पसरावा अशी ही नम्र विनंती ह्या चॅनलच्या संयोजकांना. माझं नाव जय उपास आहे. धन्यवाद सर. हा जिव्हाळा बेघर निवारा केंद्र बीडमध्ये बसस्टँडच्या अगदी समोर भाजी मंडईमध्ये आहे. ही संस्था जी लोक रोडच्या कडेला राहतात, बसस्टँडवर झोपतात, ज्या लोकांना कुणीच नाही अशा लोकांना आपल्या जिव्हाळा परिवारामध्ये घेऊन येऊन त्यांची दाढी कटिंग करून त्यांना आंघोळ घालून त्यांच्यामध्ये असलेले गट शोधून त्यांना त्या प्रकारचे कामं देऊन त्यांना प्रवाहात आणण्याचं मुख्य काम आम्ही करतो आहे. याच्यामध्ये आमच्या स्टॉलला आमचे लाभार्थी देखील आहेत. ही मुलगी त्या बाळाला 10 दिवसाचं बाळ घेऊन आलेली आमच्याकडे. आज ते बाळ जवळजवळ 1 वर्षाचं झालेलं आहे आणि इथं आई वडील सगळं प्रेम आमच्या जिव्हाळा परिवारामध्ये मिळतं आहे. आत्तापर्यंत आम्ही 33 लोकांचे अंत्यसंस्कार केले. आत्तापर्यंत आमच्याकडे 4 ते 5 हजार लोक राहून गेले. काही लोक 2 दिवसासाठी आली, काही 10 दिवसासाठी, काही वर्षासाठी. तर अशा पद्धतीने आम्ही बीडमध्ये अनाथ बेघर ज्यांना कुणीही नाही अशा लोकांवर आम्ही मागच्या 8 वर्षापासून हे काम करतो आहोत. धन्यवाद. मी व्यवस्थापक राजू अंजारे.